पुन्हा एकदा रूपनंदा थॉट या आपल्या युट्यूब चॅनलवर मी कैलाश बंधू जाधव आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आपणास धन्यवाद देतो की मागच्या व्हिडिओला आपण जो रिस्पॉन्स दिला, जो आपण प्रतिसाद केला आणि त्यानंतर आज पुन्हा आपल्या एका मराठी उद्योजक अर्थात संदीपजी मोरे यांच्या शॉपमध्ये वरपगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि जाणून घेऊया पुन्हा एकदा आपल्या मराठी उद्योजकाचं संघर्षाची गाथा। तर संदीपजी मोरे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करतोय। धन्यवाद सर। मी संदीप मोरे, शुभम एंटरप्राइजेस वरपगाव, आपलं इन्व्हर्टर बॅटरीचं शॉप आहे। वा वा, छान साहेब, काय अनुभव आहे तुमचा या कामाच्या संदर्भामधला? सर मी या बिझनेस मध्ये गेल्या 25 वर्षापासून आहे, पण वरपगाव इथं मला 8 वर्ष आता कंप्लीट झालेले आहेत। इथं मी काम करतो आणि भरपूर छान इकडे मला प्रतिसाद भेटतो लोकांच्याकडून। म्हणजे या वरपच्या परिसरामध्ये पहिल्यापासून तुम्ही काम करत होते की याच्या आधी दुसऱ्या ठिकाणी आपण काम नाही, माझं ऍक्च्युली शिकणं उल्हासनगर मध्ये झालं। उल्हासनगर मध्ये प्रत्येक 1 नंबर ते 5 नंबर प्रत्येक ठिकाणी आपली इन्व्हर्टर बॅटरीची कामं केली आम्ही आणि हळूहळू मग आपल्या गावाकडच्या साईडला ते लोकांना जशी गरज भासायला लागली तर आम्ही या साईडला मूव झालो आणि मला इथं वरपमध्ये 8 वर्ष झाले इथं दुकान टाकलंय आणि इथून वरप ते सरळगाव पर्यंत कुठल्याही गावागावात प्रत्येक गावागावात आपला एखाद तरी इन्व्हर्टर आहे। क्या बात, ही गोष्ट ऐकून मला फार बरं वाटलं। म्हणजे मला असं वाटतं की एक मागे काळ गेला ज्याच्यामध्ये 12-12 तास शटडाऊन व्हायचं, येस, पॉवर शटडाऊन व्हायचं, बरोबर। आणि मग त्यावेळेस मग कसा तुम्हाला रिस्पॉन्स, म्हणजे तेव्हा व्यवसायात होते तुम्ही कुठे नोकरी करत होते? नाही, मी स्वतः व्यवसाय करतोय। ऍक्च्युली मला 15 वर्ष झाले, पण आधी माझा शॉप नसताना मी बॅग घेऊन करायचो, पण बॅग करून म्हणजे लोकांना विश्वास नव्हता बसत काय बाबा मी तुझ्याकडून 15-20 हजाराची वस्तू घेतोय, पण ती तुझा काय? तर त्या टायमाला मी माझं स्वतःचं तुमचं ऑफिस कुठे, आम्ही तुला कुठं भेटू, कसं होईल आमचं, जर काय फॉल्ट झाला तर आम्ही कोणाला भेटायचं, तर यासाठी आम्हाला विचारपूस व्हायची। तर म्हटलं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्यासाठी मी स्वतःचा शॉप ओपन केला। आपला एक शॉप वाशिंदला पण आहे, तिथं माझा मेवना बघतो। हो का? टर्न इलेक्ट्रॉनिक 2 ब्रांच आहे, 2 ब्रांच झाल्या आणि तिथला ते त्याच्या हातात हँडओव्हर करून मग मी इकडे वरपला शॉप टाकला सर। अरे वा, मग ही जे स्पेशलायझेशन आपलं जे ते बॅटरी आहे का? येस, इन्व्हर्टर बॅटरी, आणि मी स्वतः मेकॅनिक आहे। म्हणजे कोणत्याही प्रकारचा फॉल्ट प्रॉब्लेम इन्व्हर्टर बद्दल कुठलाही छोट्या मोठ्यात मोठा सर्व मी स्वतः शॉर्ट आउट करून देऊ शकतो। ह्या कुठल्या प्रकारच्या बॅटरी आहेत? म्हणजे आपल्याकडे इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या सुद्धा करतोय आपण, गाड्यांच्या बॅटऱ्या सुद्धा करतोय आणि बाईकच्या पण बॅटऱ्या करतोय सर। म्हणजे सर्व प्रकारच्या बॅटऱ्यांचं हे मिळण्याचं एकमात्र ठिकाण। येस सर। मग इथे आपण हे मी नाव बघतोय, वाचतोय ल्युमिनियस। येस। तर मग यांचं काय आपण फ्रँचायझी घेतली? सर मी लुमिनसचा ऑथोराइज डीलर आहे। बर। आणि गेल्या 8 ते 9 वर्षापासून मी खास करून लुमिनसचं ब्रँडिंगच प्रकार समजा ब्रँडिंगच करतो स्वतः। जास्ती करून मी लुमिनस हा ब्रँडच विकला इन्व्हर्टर बॅटरीमध्ये, एक ट्रस्टेबल ब्रँड, आणि त्यातल्या त्यात आपला सचिन तेंडुलकर हा त्याचा ब्रँड अँबॅसिडर आहे। त्याच्यामुळे काय होतंय, या गोष्टीला लोकांना ट्रस्टवरती लवकर घेतात। आणि त्यातल्या त्यात एक खास गोष्ट सांगेन तुम्हाला, इन्व्हर्टरची क्वालिटी बेस्ट असल्यामुळे एक मेकॅनिक असताना ती वस्तू विकताना मजा वाटते। अगदी बरोबर, क्वालिटी आणि बोलतो ना कुठल्याही गोष्टीचा हेडेक नाही विकताना, अशी वस्तू विकतोय सर। मग ही जी आपली बॅटरी आहे, जेव्हा कस्टमर इथे येतात बॅटरी घेतात, तर मग त्यांना डायरेक्टली पेमेंट करावं लागतं की तुम्ही EMI वगैरे पण देतो? हो, इन्व्हर्टर इन्व्हर्टरसाठी बजाज फायनान्स वरती EMI पण करतो आम्ही, कार्ड वरती पण स्वॅप करतोय, आणि जिथे कुठे आपले खास कुठे नाते असतात तिथे थोडाफार ऍडजस्ट करून देतो असे। अच्छा, मग बॅटरी, इन्व्हर्टर आणि त्याच्यासोबत अजून काय काय इथून सेल होत आहे? माझ्याकडून आपण RO सिस्टमही करतोय, वॉटर प्युरिफायर हेही करतो, आणि गाड्यांचे 2 व्हीलरचे बॅटऱ्या आणि 4 व्हीलरच्या बॅटऱ्या, हे सर्व बिझनेस आपण इथनं करतो। प्लस आणखी एक गोष्ट सांगेन, मी स्वतः मेकॅनिक असल्यामुळे कुठले छोटे इन्व्हर्टर कुठलेही अदर ब्रँडची मी स्वतः मेकॅनिक असल्यामुळे ते रिपेअर सुद्धा करतो। अच्छा, म्हणजे जर एखाद्याच्याकडे काही इश्यू झाला असेल, येस, जे तुमचे रेग्युलर कस्टमर नाहीये, परंतु त्यांच्याकडे जर काय बॅटरी बॅकअपला प्रॉब्लेम असेल, तर त्यांनी जर तुम्हाला संपर्क केला तर तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या लोकेशनला जाऊन ऑन साइट जाऊन आम्ही जातो, ऑन साइट जाऊन इन्व्हर्टर चेक करतो, होण्यासारखे असेल छोटे मोठे फॉल्ट ऑन साइटच आम्ही त्यांना शॉर्ट आउट करून देतो। अन्यथा जर काय
प्रॉब्लेम जास्ती असला तर त्यांना आम्ही 2 दिवसात ते रिपेअर करून देऊ शकतो. मग आपल्या ज्या घरगुती बॅटरीज आहे किंवा इतर बॅटरी आहे जी. यांना वॉरंटी गॅरंटी जो पिरियड असतो Yes. तसं किती महिन्यात असतो आपल्याला? सर घेण्यावरती म्हणजे आम्ही तर सहसा 3 वर्ष रिप्लेसमेंट वाले बॅटरी विकतो. ओके. 3 ते 2 2.5 जशी बॅटरी घेणार तसे असतात, कारण की इन्व्हर्टरच्या वॉरंटीमध्ये त्याची कॉस्ट ठरलेली आहे. त्या हिशोबाने आम्ही बॅटरी विकतो. सहसा मी 3 वर्षवाले विकतो, जेणेकरून क्वालिटीही छान नसते आणि कस्टमरला त्याचा बेनिफिटही छान भेटतो. म्हणजे आपल्या आजूबाजूतील पंचक्रोशीतील जे लोक आहेत येस. त्यांनी आपल्याकडनं घेऊन जाण्यासाठी काही हरकत नाही. नाही, नक्की मी तर बोलेन की आवर्जून या आमच्याकडून आणि वस्तू घेऊन जा. सर्व्हिससाठी बेफिकर राहा. काही आपल्या बाजूच्या शहराच्या मध्ये आहेत जिथं विकतात आणि विसरून जातात, पण आमचं तसं नाही. आमचं कस्टमरच्या सोबत असं बॉन्डिंग करून घेतो की ॲज अ फॅमिली मेंबर. तुम्ही आमच्याकडून वस्तू घेतल्यानंतर तुम्ही आम्हाला कॉल करा, आम्ही तुमच्या घरी येणार, ना की कंपनीची वाट बघा. आम्ही स्वतः ऑन साइड येऊन सर्व्हिस देतो. मग एखाद्याला पूर्ण डिव्हाइसच हवा असेल, म्हणजे पूर्ण सेटअपच हवा असेल, येस. नॉट ओनली बॅटरी, त्यांना पूर्ण सेटअपच पाहिजे, मग त्याचं कसं तुम्ही हो, बघता? तेही आम्ही करतो. आम्ही पूर्ण सेट पण करून देतो. इन्स्टॉलेशन साठी आमचा इलेक्ट्रिशियन जाऊन ते इन्स्टॉलही करून देतो. अच्छा, ती म्हणजे सर्व्हिस. सर्व सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करतो. फक्त कस्टमरने आमच्याकडे यावं आणि त्यांना फक्त बेफिकर होऊन 3 ते 4 वर्ष बेफिकर राहून आमच्याशी काम करावं. आता मी जसं ऐकलं, आता आपण आपले प्रेक्षकही बघत आहेत की 25 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव म्हटल्यानंतर एका क्षेत्रामध्ये तुम्ही हा संपूर्ण अनुभव घेतलेला आहे. येस सर, खरं. पण आता याच्यासोबत तुम्ही ही आरोच्या पण काही गोष्टी केलेल्या आहेत, बरोबर. प्युरिफायर, वॉटर प्युरिफायर. बरोबर. तर हा जो बॅटरी आहे, हा. तर बॅटरी ही किती रुपयापासून सुरू होते आपल्याकडची? सर माझ्याकडची मिनिमम बॅटरी इन्व्हर्टर 15,500 पासून आजच्या डेटला आहे. Okay. याच्या आधी आम्ही 14,500 विकत होतो. त्याच्यावरती 2 लाईट 2 फॅनचा इन्व्हर्टर जो 15,500 आहे. आणि याच्या पुढे 17,500, 18,500, 20,000, 22,000, 24,000 प्रत्येक वेळी जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने आम्ही त्यांना इन्व्हर्टर प्रोव्हाइड करतो. म्हणजे घरगुती बॅटरीच्या सोबत समजा आपल्या बिल्डिंग्स आहेत, मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत, Yes. त्यांच्या लिफ्टच्या हो. बॅकअपला लागतात. हो, आम्ही तेही दिलेत. आता आम्ही मारलमध्ये, वरपमध्ये कुठे जिथे लिफ्टचे आम्हाला रिक्वायरमेंट असते, 6 बॅटऱ्यांचा इन्व्हर्टर, 7 माल्यांची बॅटरी लिफ्ट आहे, तिथे आम्ही ते प्रोव्हाइड करतो. जशी बॅटरी, जशी तेच म्हटलं की जशी कस्टमरची रिक्वायरमेंट तशी आम्ही इन्व्हर्टर बॅटरी प्रोव्हाइड करतो. आता म्हणजे माझा असाच जनरल प्रश्न आहे की लांबची ऑर्डर आतापर्यंत कुठनं घेतलेली आहे आपण? सर आपल्या इथनं युपीला पण गेलेलं आहे काय इन्व्हर्टर. म्हणता, उत्तर प्रदेशला? हो, युपी पर्यंत गेलेली आहे आणि ते आम्ही इथनं पार्सल पाठवलेलं आहे. आणि आपल्या लोकल मध्ये वरप, कांबा, मारल, टिटवाला, बदलापूर, अंबरनाथ, नेरळ, हाजी मलंगपट्टा, इव्हन सरळगाव. अच्छा. सरळगाव, साकरा इथपर्यंत मी इन्व्हर्टर बॅटरीचं पोस्ट केलेले आहेत. नक्कीच. म्हणजे आपल्या लक्षात येत असेल की 25 वर्षाचा अनुभव, त्याच्यासोबत ट्रस्टेड ब्रँड आणि आतापर्यंतचा दिलेला लोकांना सर्व्हिसेस. Yes. लोकांचं रिपीट ऑर्डर पण होत असेल. सर माझ्याकडं 10-10, 15-15 वर्ष जुने कस्टमर आहेत, ज्यांना आमच्यावर विश्वास आहे की बाबा शुभम एंटरप्राइजेस म्हटलं तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती नाही. ओके. आणि क्वालिटी. आणि माझं काम करताना मी कस्टमरला हेच सांगतो, वस्तू एकदा घ्या, क्वालिटी घ्या, 2 पैसे जातील पण क्वालिटी भेटेल. आमच्याकडून त्याच गोष्टीची आम्ही शुअरिटी देतो तर आम्ही क्वालिटी देऊ. नाही, मग एक माझा महत्वाचा प्रश्न असा आहे की एखाद्याची बॅटरीची एक लाईफ असते. हो. मग ती बॅटरीचं लाईफ संपल्याच्या नंतर मग ती बॅटरी ते रिप्लेस करतात आणि ते नवीन घेतात. बरोबर. म्हणजे जुनी बॅटरी ते घेऊन येतात, त्याच्या मोबदल्यात त्यांना काही अमाऊंट देतात हो. की डिस्काउंट देतात? नाही, ते अमाऊंट मायनस केली जाते, जी एक्स अमाऊंट पकडली जाते. आता ते मी सांगू नाही शकत, कारण की प्रत्येकाच्या बॅटरीच्या हिशोबाने ती अमाऊंट असते. ज्या एजच्या हिशोबाने बॅटरी घेतली जाते, तर रिप्लेसमेंटला ज्या एजची बॅटरी येते बरोबर. तर त्या हिशोबाने त्याची एक्स अमाऊंट आम्ही देतो. म्हणजे मी आमच्या प्रेक्षकांना सांगेन की आपल्याला जर घरामध्ये आपली जुनी बॅटरी असेल आणि जर तुम्हाला ती रिप्लेस करून किंवा त्याच्या अगेन्स्ट हँडसम अमाऊंट घेऊन जर दुसरी बॅटरी घ्यायची असेल, Yes. तर आपण शुभम एंटरप्राइज मध्ये आलेलं निश्चितच तुमचा फायदाच होईल त्या ठिकाणी, असं मी म्हणजे सगळ्यांना ग्वाही देतो. आणि कुठल्या पण व्यवसायामध्ये अनुभव महत्वाचा आहे. सर हे खरं आहे. सॉरी मी मध्ये टोकतोय. आजकाल लोक भरपूर असे आलेत ना का कुठेतरी इलेक्ट्रिशियनच्या हाताखाली काम करतात आणि आम्ही इन्व्हर्टर लावू किंवा करतो, एक्सपिरियन्स नाहीये, फक्त विकतात आणि साईड लावून जातात. असे कस्टमर नाराज होतात नंतर, कारण की यांच्याकडून सर्व्हिस भेटत नाही. बरोबर. 2 पैसे स्वस्त देऊन जातात पण सर्व्हिसला मुक्त माणूस. बरोबर आहे.
तर या गोष्टीसाठी आम्ही एवढंच सांगणार, जे ट्रस्टेबल, आता माझं इथं वरपला दुकान आहे, मी मेकॅनिक असून मी छान प्रकारे काम करतो. त्याच्यामुळे असेच काही माझे मित्रमंडळी पण आहेत जे इन्व्हर्टर लाईन मध्ये ते भरपूर छान प्रकारे काम करतात आहे. तर माणसं, दुकानदार आणि हे कोण दुकानदारांकडून तुम्ही घ्यावा, ना की ते फिरणाऱ्या वायरमॅन लोकांकडून घ्यावे. नाही, नक्कीच हा संदेश आज पोहोचलेलाच आहे. मी आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगेन की हा जो सत्र आपण सुरू केलेला आहे मराठी उद्योजक, आज मी नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो, आत्ताही काही मराठी उद्योजक जे नव्याने तयार झालेले असतील किंवा ऑलरेडी व्यवसाय करत असतील, तेही उद्योजक हा व्हिडिओ बघत असतील, तर मी आपणास विनंती करेन की कृपया कमेंट्समध्ये आपण कुठल्या शहरातून आणि कुठल्या जिल्ह्यातून ही व्हिडिओ पाहतात तर जरूर आपण कमेंट करा. त्याचं कारण असं आहे की आपलाही व्यवसाय कसं वाढेल यासाठी आम्ही आपणासाठी प्रयत्न करणार आणि 100% प्रयत्न करू. परंतु मी आमच्या प्रेक्षकांना सांगेन की ज्यांना कुणाला बॅटरी, इन्व्हर्टर आणि सध्या पाण्याची एवढी खरी समस्या आता सुरू आहे, कारण पाणी खूप गढूळ येत आहे, पिण्यायोग्य नाहीये, तर जे ॲक्वा मशीन्स आहेत, ॲक्वा प्युरिफायर या मशीन, हा काय वॉटर प्युरिफायर ही जी मशीन आहे हे सुद्धा साहेबांकडे आहेत. तर का नको आपण येऊन त्यांच्याशी कन्सल्ट करावी. त्यांच्या हिशोबाने ते तुम्हाला लमसमची पण अमाऊंट देऊ शकतात आणि इन्स्टॉलमेंट बजाजवरती. तर जरूर 100% आपण संदीपजी मोरे यांना आपण संपर्क करावा, जेणेकरून इतर ठिकाणी आपण जातच आहोत, जी लोक कधीही आपली नव्हती, वर्षानुवर्ष अक्षरशः पिढ्यानपिढ्या आपण त्यांना बिझनेस देतोय. आपण काय सांगतो माहितीये, म्हणजे एक पर्टिक्युलर एखाद्या एरियाच्या बिझनेसचा एरिया आपण जर पकडला ना, तर आपण आपल्या गावामध्ये मोठेपणाने सांगतो, अरे वो जो उसका मालिक है ना वो मुझे जानता है की नाही. हो, बरोबर. आणि आपण आपल्या माणसाला त्याच्याकडे घेऊन जातो. बरोबर आहे. त्याच्या मोबदल्यात तो फक्त आपल्याला एक तासाची चहा देईल किंवा तेही देत नसतो. पण कुठेतरी आता विचार बदलण्याची वेळ आलेली आहे. आमच्या माणसांना आम्ही व्यवसाय दिला पाहिजे. बरोबर. आमच्या माणसांना आम्ही आर्थिक मदत करू शकत नसेल आणि आम्हाला कदाचित ती जमणार पण नसेल, परंतु त्याच्या असणाऱ्या व्यवसायामध्ये आम्ही त्याला मदत केली पाहिजे. आम्ही त्याला कस्टमर दिले पाहिजे, कारण तो आमचा माणूस आहे. हा, सर्व्हिसच्या बाबतीत आम्ही त्याला हक्काने बोललो पाहिजे की मी तुमच्या नावाची प्रेफरन्स दिलेला आहे, तुम्हाला मी कस्टमर पाठवलेला आहे, माझी एवढीच इच्छा आहे की त्याला जास्तीत जास्त आणि चांगली चांगली सर्व्हिस तुम्ही दिली पाहिजे. त्याच्यासाठी मोरे साहेब आमचे कटिबद्ध आहेत. सर, मी आता आपल्या शब्दाला एक सांगतो, मला सरळगावची जर ऑर्डर आहे तर मी सकाळी 6 वाजता निघून जातो. अच्छा. हा, सकाळी 6 वाजता निघणार, 10 वाजेपर्यंत तिथनं काम उरकून माझ्या इकडे येणार. म्हणजे काम करायची पद्धत माझी फक्त एवढं सांगेन की मी सर्व्हिस साठीच बांधलेलो आहे. वा. आजच्या बिझनेस मध्ये जो सर्व्हिस देऊ शकतो आमच्या लाईन मध्ये तो टिकलेला आहे. अगदी बरोबर. अन्यथा कोणी टिकू शकत नाही. हा बिझनेस असा आहे, आज जर तुमच्या इथं इन्व्हर्टर बंद आहे आणि जर तुम्ही पोहोचू शकत नाही तर दुसरा कस्टमर तुमचा घेऊनच जाणार. यासाठी आम्ही ह्याच गोष्टीला आम्ही सर्व्हिससाठी म्हटलं ना, फेमस आम्ही याच्यासाठीच आहे की आम्ही सर्व्हिस देऊ शकतो म्हणून. नाही, नक्कीच मोरे साहेब, आपण या ठिकाणी जेव्हा आपलं बोलणं झालं आणि आपण बोलले की आपण या आणि आपण शुभम एंटरप्राइज बद्दल बोलूया, तर माझं कर्तव्य आहे, आमचा माणूस जिथे आम्हाला हाक मारेल, जिथे हाक देईल तिथे मी पोहोचेल. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आता स्क्रीनवर जो नंबर येत आहे हा नंबर संदीपजी मोरे यांचा आहे आणि ॲड्रेस तर अगदी सोपा आहे. वरप जे आहे कल्याण तालुक्यातील वरप गाव येथील जो बस स्टॉप आहे, अगदी त्या बस स्टॉपला लागूनच संदीपजी मोरे यांचं हे शॉप आहे, जिथे आपण हे त्यांच्या शॉपमध्ये बसून आपण ही शूटिंग करत आहोत. तर मोरे साहेब, आपण आतापर्यंत केलेल्या कामाला तर आमच्या शुभेच्छा आहेत, परंतु त्याच्याही पुढे आपला व्यवसाय अजून वृद्धिगत व्हावं, भरभराटी हो. आणि जसं आपण बोलले की आणखीन एक ब्रांच आहे, तर आपल्या आणखीन ब्रांचेस वाढण्याच्या शुभेच्छा मी आपणास देतो. आणि निश्चितच रूपनंदा फाउंडेशन यासाठी कटिबद्ध आहे आपल्या मराठी व्यावसायिकांचे व्यवसाय वाढवण्याकरता. त्याच्यासाठी आमच्याकडे ब्लूप्रिंट रेडी आहे की कशा पद्धतीने आमच्या लोकांचे व्यवसाय वाढतील, त्यांच्या फ्रँचायझी डेव्हलप होतील, या सर्व गोष्टी आता येणाऱ्या लगेचच काळामध्ये आम्ही देणार आहोत. तर मोरे सर, आपण आपल्या चॅनलवर आलात त्याबद्दल मी आपल्या प्रेक्षकांच्या वतीने आभार व्यक्त करतो
आणि आपणासही विनंती करतो की आपणास व्हिडिओ आवडला असेल तर जरूर जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. आणि एक शेवटची तुम्हाला विनंती, जर काय आपल्या परिसरामध्ये कधी इन्व्हर्टर बद्दल विषय निघला, वरप, कांबा, मारल, इवन मुरबाड पर्यंत, तर कृपया एकदा तरी व्हिजिट देऊन जावा. नक्की देतील. थँक्यू.